तो हसला. त्याने पुन्हा आता ती दाढी नीट लावली. जान, तू खूप सुंदर दिसतेस ह्या ड्रेसमध्ये, तो बोलला आणि त्याने तिला त्याच्या जवळ ओढलं. तिच्या डोळ्यात एकटक बघत होता तो. तशी ती कडकडून बोलली, आता कौतुक झालं असेल तर चला, निघायचंय ना आपण. तशी त्याने पण मान डोलावली आणि ते रूमच्या बाहेर निघून आले. आता पुढे अमितने जानूच्या समोर हात धरला आणि बोलला, चला राणी सरकार. तसं जानूने हसून त्याच्या हातात हात दिला आणि ते बाहेर हॉलमध्ये आले. सगळेजण जानूला बघून हसू लागले. म्हणजे ह्या सगळ्यांना माहीत होतं की हे मीत आहेत. तिने डोळे बारीक करून लटक्या रागात अमितकडे पाहिलं. तसा अमित कालात हसला. पण जानू, जर तू ओळखलं नाहीस जिजूंना तर मग बाकीचे थोडीच ओळखू शकणार आहेत, निर्मला बोलली. तशी जानू कशीनुशी हसली. पण मग तिचं लक्ष तिथे उभा असणाऱ्या अजून एका माणसाकडे गेलं. त्याने पण शेरवानी घातली होती, पण तिने आता थोडं निरखून पाहिलं तर तो रॉनी होता. म्हणजे ह्या दोघांनी मला न सांगता हा प्लॅन केला. गुड. पण बरं झालं, आता मीत पण माझ्यासोबतच असतील, म्हणजे मी नर्वस नाही होणार, ती मनातच बोलली. आता घरातले सगळे एकत्र बसले आणि अमित त्यांना पुढे काय करायचं ते समजावून सांगू लागला. अमितने आधीच त्याची बॉडीगार्डची टीम तिथे तैनात करून ठेवली होती, जी इथलीच लोकल टीम होती. तिथल्या जवळपास 7 ते 8 बंगल्याच्या बाहेर सिव्हिल ड्रेसमध्ये ते बॉडीगार्ड्स तैनात होते. मग घरातला एक जण जाऊन आधी बाहेर पाहून आला, तर आताही त्या गेटला भलं मोठं कुलूपच होतं. त्याने येऊन तसं सांगितलं. ओके, लेट्स एक्झिक्यूट द प्लॅन, अमित बोलला. तसा रॉनी बोलला, येस बॉस. आता एक टेम्पो त्यांच्या घरासमोर उभा राहिला, ज्यामध्ये खूप सारे मिठाईचे बॉक्सेस होते. अमित आणि जानू दोघेही घराच्या बाहेर पडले. त्यांच्यासोबत निर्मला आणि तिची काकू पण बाहेर आली. आता त्या सोसायटीमध्ये जितके पण बंगले होते तिथे त्यांना ती मिठाई वाटायची होती. आणि कारण काय सांगायचं होतं हे सुद्धा जानूने ठरवलं होतं. निर्मलाच्या घराशेजारील 4-5 बंगल्यांमध्ये जाऊन त्यांनी ती मिठाई वाटली. जान्हवीने तिच्या चेहऱ्यावरून भला मोठा घुंगट घेतला होता आणि अमित परफेक्ट एकदम एखाद्या राजासारखाच दिसत होता, एकदम रुबाबदार. पण आता त्या बंगल्यामध्ये त्यांना मिठाई द्यायची होती, ज्यामध्ये मॉम बंदिस्त होत्या. पण त्या बंगल्याच्या गेटला कुलूप होतं. पण त्यासाठी पण त्यांनी प्लॅन रेडी केलाच होता. त्या बंगल्याच्या जस्ट आधीच्या एका बंगल्यात जानू आणि अमित मिठाई वाटत होते. तोच एक मोठा ट्रक खूप जास्त स्पीडने धावत आला आणि त्या बंगल्याच्या गेटच्या भिंतीला जोरात धडकला. त्यामुळे ती भिंत अर्धी तुटली. पण त्याचा आवाजच इतका मोठा झाला की आजूबाजूचे सगळे लोक जमा झाले आणि मुख्य म्हणजे त्या भिंतीच्या तुटण्याच्या आवाजाने त्या बंगल्याच्या आत लपलेल्या त्या 2 बायका पण बाहेर आल्या. त्यांनी पाहिलं तर तो भला मोठा ट्रक त्यांच्या गेटच्या भिंतीवर आपटला होता आणि ती भिंत पण तुटली होती. त्यामुळे त्या दोघी पण खूप संतापल्या होत्या. आता त्या ट्रकचा ड्रायव्हर ट्रकमधून खाली उतरला तर तो दुसरा तिसरा कोणी नसून रॉनी होता. त्या बायका खूप संतापून त्याच्यावर बरसल्या, पण त्यांची भाषा काही त्याच्या पल्ले पडत नव्हती. त्या दोघींनी इतका गोंगाट घातला की रॉनीने कानातच बोटं घातली आणि तो त्यांचा कर्णकर्कश आवाज सहन न होऊन रॉनी केविलवाण्या चेहऱ्याने अमितकडे पाहू लागला. पण अमितने पण नकारार्थी मान हलवली. शेवटी रॉनी बोलला, देखिए बहन जी, ये सब गलती से हुआ है. मैं आपको इसका मुआवजा देने को तैयार हूँ. आप प्लीज झगड़ा मत करिए, तो वैतागत बोलला. पण त्यांना तर हिंदी पण समजत नव्हती, म्हणून त्या बडबडतच होत्या. शेवटी निर्मला, काकू आणि अमित जानू तिथे पोहोचले. मग निर्मला आणि काकूने त्या दोन्ही बायकांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्या त्यांना गेटच्या आत नेऊन दाखवू लागल्या की बघा किती भिंत तुटली आहे. आता काही आम्ही त्या ट्रक ड्रायव्हरला सोडणार नाहीत, पोलीस कंप्लेंट करू आम्ही. पण आता निर्मला आणि काकू गेटच्या आत म्हणजेच बंगल्याच्या आवारात शिरल्या होत्या.
तीच संधी साधून रॉनी, अमित आणि जानू पण आत शिरले. निर्मला आणि तिच्या काकूंनी त्या दोन्ही बायकांना समजावलं की तो ट्रक ड्रायव्हर तुम्हाला ह्याची नुकसान भरपाई देणार आहे, त्यामुळे तुम्ही हे प्रकरण उगाचच वाढवू नका आणि त्याला जाऊ द्या. पण त्या दोन्ही बायका पण खूपच लोचट होत्या. पैशांच्या लोभी तर होत्या त्या, म्हणून तर इतकी वर्षे मॉमला सांभाळत होत्या, फक्त पैशांसाठी. त्या दोघींनी एकमेकींकडे पाहिलं आणि जेवढा खर्च त्या भिंतीला रिपेअर करण्यासाठी येणार होता त्याच्यात चौपट किंमत त्यांनी रॉनीकडे मागितली. रॉनीने पण काहीही आडेवेडे न घेता तेवढ्या पैशांचे बंडल त्यांना दिले. त्या दोघी आता एकमेकींच्या तोंडाकडे पाहतच राहिल्या की ह्याने अजिबात बार्गेनिंग पण केली नाही आणि सरळ पैसे मोजले. खूप मोठी पार्टी दिसते ही, त्या मनातच बोलल्या. पण त्यांना हे कुठे माहीत होतं की समुद्रातून एक वाटी पाणी काढलं तरी समुद्र थोडी ना आटणार आहे. तसाच तो अमित राज्याध्यक्ष होता, ज्याच्यासमोर ती किंमत म्हणजे नगण्य होती. पण त्याच नगण्य किमतीच्या बदल्यात तो त्याची अनमोल अशी मॉम घेऊन जाणार होता. आता त्या दोघींची नजर त्या राजाराणीवर पडली. हो, तेच खरोखरचे राजाराणी, जे एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले तेच. पण सध्या ते खोटेच राजा आणि राणीच्या कॅरेक्टरमध्ये शिरलेले. त्या दोघींनी प्रश्नार्थक त्यांच्याकडे पाहिलं. तसं निर्मलाने त्या दोघांची ओळख करून दिली. हे राजा रुद्रप्रताप सिंग शेखावत, राजस्थानचे खूप मोठे प्रस्थ आहेत, आणि ह्या राणी रुद्राणी रुद्रप्रताप सिंग शेखावत. निर्मलाने त्यांची ओळख करून दिली. पण तरीही त्या दोन्ही बायका त्यांच्याकडे प्रश्नार्थक बघतच होत्या. मग निर्मलाने त्यांना सांगितले, ह्या राजाराणीने खूप उपास-तापास केले, देशातल्या सगळ्या मंदिरात पूजा अर्चना केली, पण त्यांची इच्छा पूर्ण होत नव्हती. त्यांच्यानंतर त्यांचं प्रस्थ सांभाळायला त्यांना वारस हवा होता. पण जेव्हा आपल्या इथल्या मंदिरात त्यांनी नवस केला तेव्हा तो त्यांना फळला आणि 2 महिन्याआधीच राणी सरकारने एका छानशा मुलाला जन्म दिला. त्यांच्या घराण्याला आता वारस मिळाला आहे, म्हणून ते इथल्या सगळ्या घरी मिठाई वाटत आहेत. निर्मला बोलली आणि तिने तो मिठाईचा बॉक्सने भरलेला ट्रक जो बाहेर उभा होता तो त्यांना दाखवला. पण हे ऐकून अमितने मात्र मनातच डोळे फिरवले. त्याला माहीतच नव्हतं की ते हे कारण सांगणार आहेत. इथे अजून हनीमूनचा पत्ता नाही आमच्या, आणि ह्यांनी तर आमचं बाळपण जन्माला घातलं आणि आमच्या घराण्याला वारस पण मिळालं, तो मनातच बोलला आणि त्याने नकारार्थी मान हलवली. जानू घुंगटच्या आडून त्याचे त्रासिक एक्सप्रेशन्स बघत होती आणि त्यामुळे तिला आता खूप हसू येत होतं. अमितने मग एक बॉक्स त्या दोन्ही बायकांकडे दिला आणि मुद्दामच तो त्या बंगल्याच्या आत जाऊ लागला. कोण कोण रहते से इस घर में, असं बोलत तो बंगल्याच्या आत शिरला. त्या बायका मागे धावत आल्या, पण तो मात्र आत पोहोचला सुद्धा. त्याच्या मागे जानू, रॉनी, निर्मला आणि काकू पण आले होते. त्या बायका त्याला थांबवत होत्या, पण तो कुठला थांबतो, तो तर सरळ शिरला आत. त्याचा आवाज ऐकून एक बाई आतून बाहेर आली, जी की साऊथ इंडियन कॉस्ट्यूममध्ये होती. अमित तिच्याकडे पाहतच राहिला, कारण ती त्याची मॉम होती. जसं त्याने मॉमकडे पाहिलं नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आला, पण त्याने तो वरच्या वर झेलला. त्याचं मन भरून आलं. आज इतक्या वर्षांनी तो त्याच्या मॉमला समोर पाहत होता. पटकन जाऊन तिला मिठी मारावी आणि खूप रडावं तिच्या मिठीत असं वाटत होतं त्याला. त्याचा स्वतःवरचा कंट्रोल सुटत होता. तोच जानू आली आणि तिने त्याचा हात घट्ट पकडला. तसं त्याने स्वतःला सावरलं आणि तो मिठाईचा बॉक्स घेऊन त्याच्या मॉमच्या दिशेने गेला. मासा, ये लीजिए और हमें आशीर्वाद दीजिए. त्याने तो बॉक्स त्यांच्या मॉमच्या हातात ठेवला आणि जानू आणि त्याने दोघांनीही मॉमच्या पायांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला. मॉमने पण त्यांना आशीर्वाद दिला, सदा सुखी रहा. अमित उठला आणि त्याने मुद्दाम हिंदीतच विचारलं, क्या बोल रहे हे मासा. तसं निर्मला बोलली, उन्होंने आपको आशीर्वाद दिया है राजाजी.
त्यावर अमितने पण होकारार्थी मान डोलावली. आता त्याने सगळीकडे चौफेर नजर फिरवली. तसं त्याच्या अंदाजानुसार त्याला एक आडदांड माणूस त्या बंगल्याच्या चारी बाजूने दिसला. तसं त्याला समजलं की हे नक्कीच बॉडीगार्ड्स असतील. पण आता त्याचा प्लान तर त्यांनी वर्क केला होता. त्याच्या फक्त रिझल्ट यायची वाट बघायची होती त्यांना. मग ते तसेच तिथून निघाले. अमितचे पाय तिथून निघत नव्हते. जसे की पुन्हा त्याची मॉम त्याच्या हातातून सुटते की काय असंच वाटत होतं त्याला. पण तरीही जड पावलांनी तो निघाला, कारण थोडा वेळ त्यांना वाट पाहावी लागणारच होती. मग ते बाहेर आले आणि त्यांनी तिथल्या सगळ्या बंगल्यामध्ये ती मिठाईचे बॉक्स वाटले. त्यांना ते करणं गरजेचंच होतं, कारण नाहीतर त्या लोकांना त्यांचा संशय नक्कीच आला असता. आता सगळ्या बंगल्यात मिठाई वाटून झाली होती आणि जानू, अमित निर्मलाच्या घरी गेले होते आणि रॉनी हॉटेलच्या रूमवर. त्याला जशा इन्स्ट्रक्शन्स मिळणार होत्या तसं त्याला यावं लागणार होतं. सगळेजण हॉलमध्येच बसलेले होते. अमित अजून काळजीतच होता. जेव्हापासून त्याने मॉमला पाहिलं होतं त्याची अवस्था अशी झाली होती की कधी एकदा सेफली तो मॉमला स्वतःच्या ताब्यात घेतो, म्हणून टेन्शन त्याच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं. पण जानू डोळ्यांनीच त्याला आश्वस्त करत होती की आता सगळं नीट होणार आहे. अमितने बाहेर ठिकठिकाणी सिव्हिल ड्रेसमध्ये ठेवलेल्या बॉडीगार्ड्सची नजर क्षणाक्षणाला त्या बंगल्यावर होती. त्यांना जशी चाहूल लागेल तसे ते त्यांच्या बॉसला म्हणजेच अमितला अपडेट्स देणार होते. आता 4 तास उलटून गेले होते, पण अजून काहीच अपडेट्स मिळाले नव्हते अमितला त्याच्या बॉडीगार्ड्सकडून. तो रेस्टलेसली घरातच येरझाऱ्या मारत होता. तिथे बंगल्यात जिथे मॉमला ठेवलं होतं त्या 2 बायका खूपच खुश होत्या. त्यांनी रॉनीकडून एवढे अव्वाच्या सव्वा किंमतची वसूल केली होती म्हणून स्वतःचीच तारीफ करत होत्या त्या. पण त्यांना कुठे माहीत होतं की ह्या चिंदी किमतीने ते स्वतःचंच किती मोठं नुकसान करून घेणार होत्या त्या. त्यांचं सगळ्यांचं जेवण झालं होतं म्हणून ते आरामात बसले होते. मॉमला पण TV लावून दिला होता, त्यामुळे त्यांचं पण काही टेन्शन नव्हतं त्यांना. आता जेवणानंतर काहीतरी स्वीट खाऊया असा विचार करून त्यांनी ते जे मिठाईचे बॉक्स आणले होते त्यातला एक बॉक्स उघडला. पण ती इतकी डिलिशियस मिठाई बघूनच त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. त्या मिठाईचा सुगंधच इतका भारी येत होता की त्यांना ती लगेचच खायची इच्छा झाली. त्यांच्या मनात जराही विचार आला नाही की हा एक त्यांच्यासाठी रचलेला सापळा असू शकतो, कारण एवढ्या महिन्यात असं कधीच काहीच घडलं नव्हतं, म्हणून त्यांना पण काहीच संशय आला नव्हताच. त्यांनी ती मिठाई खाल्ली आणि इथेच तर गफलत झाली ना त्यांची. त्यांना ती मिठाई इतकी आवडली की त्यांनी त्यांच्या घरात नेमून ठेवलेल्या त्या 4 बॉडीगार्ड्सना पण ती मिठाई खायला दिली आणि मॉमला पण त्यांनी ती मिठाई खायला दिली. थोड्या वेळाने बंगल्याच्या बाहेर उभ्या असलेल्या अमितच्या बॉडीगार्डला बंगल्याच्या आतून काहीच हालचाल होत नसल्याचे जाणवले. तसे पटापट त्याने सगळ्यांना अलर्ट केलं आणि अमितला अपडेट्स दिले. जसा अमितला अपडेट मिळाला तसा अमित पटकन धावतच बाहेर आला. त्याने बंगल्यात प्रवेश केला तर त्या 2 बायका आणि ते 4 बॉडीगार्ड्स सगळे हॉलमध्ये ठिकठिकाणी झोपून गेले होते. त्यांना गुंगीजी चढली होती त्या मिठाईची. अमितने पटकन आत जाऊन पाहिलं तर आतल्या रूममधला TV चालूच होता आणि मॉम बेडवर झोपून गेलेल्या. त्यांना तसं पाहून अमितचे डोळे पाणावले, पण त्याला हे करणं भाग होतं. त्याने क्षणाचाही विलंब न लावता तसंच मॉमला त्याच्या दोन्ही हातांवर अलगद उचललं आणि बाहेर घेऊन आला. बाहेर रॉनी त्यांची गाडी घेऊन रेडीच होता. अमितने पटकन मॉमला गाडीत बसवलं. मग तो निर्मलाच्या घरी गेला. त्याने निर्मला आणि निर्मलाच्या घरच्यांचे हात जोडून आभार मानले. तुमच्यामुळे हे शक्य होऊ शकलं. थँक्यू सो मच. तो बोलला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्याला तसं बघून बाकीच्यांचे डोळे पण पाणावले होते. मी तुम्हाला प्रॉमिस करतो की ह्यामुळे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तुमच्या सेफ्टीची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. तो बोलला आणि त्या सगळ्यांचा निरोप घेऊन जानूला घेऊन तो बाहेर पडला. जानूने पण त्या सगळ्यांना बाय केलं.
त्यांना आता लवकरात लवकर तिथून निघायचं होतं, कारण गुंगीचा इफेक्ट फक्त 4 तास राहणार होता. त्याच्या आधी त्यांना तिथून निघायचं होतं. ते तिथून निघाले. त्यांचं प्रायव्हेट जेट रेडीच होतं. त्यांनी मॉमला विमानात बसवलं आणि मग बाकीचे पण चढले. आता त्यांचे विमान उडालं होतं मुंबईच्या दिशेने. अमितच्या चेहऱ्यावर तर मावणार नाही इतका आनंद होता. त्याने एका हातानेच जानूला मिठीत घेतलं. आज तुझ्यामुळे मला माझी मॉम परत मिळाली, तो भरल्या डोळ्यांनीच बोलला. तसा ती त्याच्या छातीवर हात ठेवून बोलली, मीत, आपली मॉम. त्याने लगेच तिचा चेहरा त्याच्या हातात धरला. त्याला त्याची चूक कळाली होती. तो माझी मॉम बोलला होता. मग त्याने हसून तिच्या कपाळावर किस केला आणि बोलला, येस जान, आपली मॉम. त्याला आता तिच्यावर खूप प्रेम येत होतं. कसं तिने त्याच्याबरोबर त्याच्या माणसांवर पण जीव लावला होता. तो स्वतःला खूप लकी समजत होता की ती त्याच्या आयुष्यात आहे. त्याने त्याची मिठी अजूनच घट्ट केली आणि समोर झोपलेल्या मॉमच्या डोक्यावरून हात फिरवला. इथे त्या बंगल्यात आता 5 तास उलटून गेल्यानंतर त्या 2 बायका आणि त्या 4 बॉडीगार्ड्सना जाग आली होती. ते एकमेकांकडे विचित्र नजरेने पाहू लागले. त्यांना आधी वाटलं की आपण झोपेतून जागे झाले आहोत, पण त्यांना हे कळायला वेळ लागला नाही की खरंच त्या सगळ्यांना गुंगी चढली होती आणि ते बेशुद्ध झाले होते. जसं त्यांना जाणवलं, त्या दोघींनीही एकमेकींच्या तोंडाकडे पाहिलं आणि धाव घेतली त्या रूमकडे जिथे मॉमला ठेवलं होतं. पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मॉम तिथे नव्हत्या. त्यांच्या पायाखालची तर जमीनच सरकली. त्यांनी मॉमना बाथरूममध्ये शोधलं, पूर्ण घरभर शोधलं, पण छे, त्यांना मॉम काही सापडल्याच नाहीत. कशा सापडणार होत्या? त्या तर सुटल्या होत्या इथून कायमच्या आणि त्यांच्या सुरक्षित स्थानी पोहोचल्यासुद्धा होत्या. आता मात्र ह्या दोघी बायका आणि ते 4 बॉडीगार्ड्स चांगलेच संतापले. त्यांना कळालं की हे काम नक्कीच त्या राजाराणीचं होतं. म्हणजे आम्हाला फसवलं. ही मिठाई, ह्याच्यात गुंगीचं औषध होतं. त्या चांगल्याच चरफडल्या. त्या निर्मला आणि तिच्या काकूंना ओळखत होत्या, कारण शेजारीच राहत असल्यामुळे ते साहजिकच होतं. म्हणून त्यांनी त्यांच्याकडे जायला धाव घेतली. त्या दोघी आणि ते बॉडीगार्ड्स रागाने दरवाज्यातून बाहेर पडले खरे, पण त्यांच्या समोर 10 दणकट रांगडी माणसं उभी होती. त्यांच्या हातात गन होत्या. त्यांना बघून तर क्षणभर ते घाबरलेच. हो, ते अमितने नेमलेले बॉडीगार्ड्स होते. त्या बॉडीगार्ड्सने त्यांना घराच्या आत जाण्यास सांगितले. तसे ते घाबरूनच बंगल्याच्या आत शिरले. ते बॉडीगार्ड्स लोकल होते, त्यामुळे त्यांना भाषा येत होती तिथली. त्यातला एक जण पुढे आला आणि बोलला, आता तुम्हाला वाटत असेल की तुमच्या बॉसला ही न्यूज द्यावी, हो ना? तशी ती द्यावीच लागेल. पण थांबा, तुमच्यासाठी आमच्याकडे एक प्रपोजल आहे. तो बोलला तसं ते एकमेकांकडे पाहू लागले. तुम्हाला तुमचा बॉस जितके पैसे पुरवतो त्याच्या 3 पट आमचा बॉस देईल. पण तुम्हाला आता पुढे जे करायचं आहे ते आमच्या सांगण्यानुसार करावं लागेल. म्हणजे बघा, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, तो अमितचा बॉडीगार्ड बोलला. आता मात्र त्या सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. त्यांनी पण मनातच ठरवलं, असंही त्या बॉसला जेव्हा कळेल तेव्हा तो नक्कीच आम्हाला सोडणार नाही आणि आमचा मोबदला पण बंद होईल. मग का नाही आम्ही ह्यांची ऑफर स्वीकारू? त्यात ते 3 पटीने जास्त मोबदला देणार आहेत. त्यांच्या मनात लालसा उत्पन्न झाली. सगळ्यांनी एकमताने निर्णय घेतला की ते अमितचं प्रपोजल एक्सेप्ट करायला तयार आहेत. तसा तो बॉडीगार्ड तिरकस हसला आणि मग त्याने त्याचा प्लान सांगितला. तुम्ही तुमच्या बॉसला फोन करायचा आणि त्यांना सांगायचं की तुम्हाला फसवून रीमा मॅडमना कोणीतरी इथून घेऊन गेला. पण हो, तुम्ही इथल्या तुमच्या शेजारी जे राहतात त्यापैकी कोणाचंच नाव घेणार नाहीयेत, कळलं? त्यांचं नाव जर कुठे आलं तर मीच तुम्हाला इथल्या इथे उडवीन. त्या बॉडीगार्डने ती गन पॉईंट त्यांच्या डोक्यावर धरून बोलला. तसा दोघींनीही एक औंढा गिळला. मग तो पुढे बोलला, तुम्हाला ते विचारतील की हे कसं झालं, तर आज जे घडलं तसंच्या तसं त्यांना सांगायचं.
फक्त तो माणूस हा होता हे त्यांना पटवून द्यायचं. त्याने मोबाईलमधून अमितचा फोटो काढून त्यांना दाखवला. तशा दोघींनीही माना डोलवल्या. अमितला माहीत होतं जर अमितचं नाव जरी काकांना कळलं तरी ते त्याचं काहीच वाकडं करू शकत नव्हते. आणि जोपर्यंत त्यांना कळेल तोपर्यंत तर तो मॉमला घेऊन त्याच्या घरी सुखरूप पोहोचला देखील असेल. इथे मिस्टर मोहन राज्याध्यक्ष अजूनही लग्नाच्या घरी होते. एन्जॉय करत होते. इतक्यात त्यांचा फोन वाजला. फोन महत्त्वाचा होता म्हणून त्यांना घ्यावाच लागला. त्यांनी तो फोन उचलला. हॅलो. पण जसजसं फोनवर समोरची व्यक्ती बोलत होती तसतशी त्यांनी इथे हाताची मुठी आवळली होती. त्यांचे डोळे लाल झाले होते. इतके ते चिडले की त्यांनी त्यांचा फोन जोरात फेकून दिला आणि ते ओरडले, नाही, असं नाही होऊ शकत. मी सोडणार नाही तुला अमित राज्याध्यक्ष. आता बघशील तू ह्या तुझ्या काकाचं डेव्हिल रूप. तुम्हा सगळ्यांचे दिवस भरलेत. आता मला कोणीच नाही अडवू शकत. ते नुसते वेड्यासारखे ओरडत होते. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.